आणि प्रवीण कांबळे उपस्थित मध्ये बरेचसे सर्व लोक आहेत. दादा ऍडव्होकेट पाटील साहेब, बोरकर साहेब, अनेक लोक आहेत, कांबळे साहेब आहेत. तिकडे सर्वांची नाव घेत नाही. सर्व बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पक्ष, कामगार संघटनाचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत. विषय जो होता, आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून आंबेडकरी चळवळीमधला जो दुभागलेला जी परिस्थिती आहे त्यातून बाहेर येण्यासाठी आपण सर्व एकत्र आलो पाहिजे. चळवळीमध्ये कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. आम्ही याच्याबद्दल जे प्रयोग केलेले आहेत सर्वांनी माहीत आहे. आम्ही जेव्हा रिझर्वेशनच्यासाठी एक आघाडी तयार केली होती त्यामध्ये 230 संघटना आम्ही एकत्र आणल्या होत्या आणि मुद्दा तोच ठेवला का कोणती संघटना मोठी नाही, कोणती संघटना लहान नाही, कोणी नेता मोठा नाही, कोणी छोटा नाही. तुम्ही सतत कार्य करत असला तर त्याचं फलित भेटतंय. 3 ऑक्टोबरला जो आपण मोर्चा काढला होता त्यामध्ये ओबीसी, आदिवासी हजारोच्या संख्येने लोक आली होती. म्हणून असं वाटायचं की आपण प्रयोग केले तर एकत्र येऊ शकतात. सरांनी म्हटलं की काही ओबीसी लोक आपण मोठे केले, आपण बरेच मोठे केलेले अनेक लोक आहेत, पण काही लोक ते सोडायला तयार नाही आहेत. आदिवासीचे लोक जुळलेले आहेत आपल्यासोबत. आता हा जो मुलगा संचालन करणारा होता हा राठोड आहे, बंजारा समाजाचा आहे, पण बुद्धिस्ट फिलॉसॉफीवरती तो बोलतो, आंबेडकरवादी तो स्वतःला समजतो. काय पाहिजे, बदल होत आहे. तुम्ही म्हणाल की एका झटक्यात बदल झाले पाहिजे तर शक्य नाही आहे. प्रश्न जे आपण दिलेले आहेत, गणवीर साहेबांसोबत आमचं बोलणं झालं की इथे काही लोक म्हणजे कर्तृत्व काय तर काहीच नाही, फक्त रिपब्लिकन पक्ष तुटलेला आहे, सगळ्या संघटना तुटलेल्या आहेत. आता आम्ही मला नेता माना आणि आता आपण पुढे जाऊ असं शक्य असतं का? अरे आम्ही प्रयत्न सातत्याने हे करतो. आम्ही काय आता निवडणुका लढणार आहोत, कॉर्पोरेशनची निवडणूक लढणार नाही. आम्ही या सर्व लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून कारण प्रश्न अनेक आहे. साहेबांनी जे उदाहरण दिलेलं आहे ते हायकोर्टाचं असो का सुप्रीम कोर्टाचं असो, जे उपवर्गीकरणचं आहे भयानक आहे. एज्युकेशन पॉलिसी भयानक आहे, भयानक म्हणजे भयंकर आहे. त्याचे परिणाम आता दिसत नाही, दिसतील. आर्थिक झोन मध्ये तुम्हाला पूर्णतः नग्न करणार आहे. तुमच्या जवळ आर्थिक दुसरा याच्यावरती कायद्यावरती बोललोच नाही. आता जो नवीन जो कायदा आला आहे नागरिक सुरक्षा कायदा, यामध्ये तर अतिशय जो कोणी बोलेल विरोधात असं त्यांना वाटलं का हा सरकारच्या विरोधात बोलतो, हा सरकारच्या विरोधात पेपरबाजी करतो, हा सरकारच्या विरोधात कोणाला भडकवतो. म्हणजे कुणाचा आपण जर न्यायासाठी मागणी करत असेल आणि त्यांना असं वाटत असेल का हा सरकारच्या विरोधात बोलतोय, काही न सांगता तुम्हाला उचलणार आणि आतमध्ये टाकणार आणि त्याचे अधिकार दिलेल्या सर्व ते पोलिसांना. अगोदर ते न्यायालयाला होतं, तो खरा आहे खोटा आहे तो न्यायालय सांगत होता, पण आता पोलीस म्हणते तू गुन्हेगार आहे. मग नंतर ते न्यायालयात सर्व बसले. या कायद्याला अजूनपर्यंत विरोध झालेला नाही. हा अतिशय घातक कायदा आहे आणि याच्यासाठी आणि याचा संपूर्ण हा जर कायद्याचा उपयोग जो होणार आहे तो पहिला होणार आहे तो तुमच्या याच्यावरती मुस्लिम आणि बुद्धिस्ट इतर दलित. आपण का नाही उठाव करत? उपवर्गीकरणाच्या बाबत आपण जेव्हा सुप्रीम कोर्टात निकालाला उठाव केले 3 दिवस केले. ईओच्या बाबतीत आपण म्हणजे इथे आहेत, ईओच्या बाबतीत पाटील साहेब आहेत, इथे मोठा उठाव झाला इथे. परंतु ज्याला या ईओची झळ पोहोचलेली आहे ती काँग्रेस पार्टी असो काय त्या विरोधी पार्टी असो, त्यांना अजूनही अक्कल आलेली नाही आहे. साहेबांनी प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्या प्रकारची आता कोर्टामध्ये केस दाखल केली आहे, सरांनी म्हटलं की तिथे इंटरव्ह्यू तुम्ही करायला पाहिजे, फार आवश्यक आहे ते. परंतु काँग्रेसवाले तेच त्याच्यासाठी पुढे येत नाही. जर आपण समजा तिथे चांगले वकील दिले आणि केस टाकली समजा तर याचं क्रेडिट बाळासाहेबांना जाईल आणि बाळासाहेबांना जर क्रेडिट गेलं ईव्हीएम बंद होईल, बाळासाहेबांचं तर एक तुफान येऊन जाईल. हे जे मुद्दे आहेत बाबा या चळवळ म्हणजे भारतामध्ये बाबासाहेबांचा जो विचारक आहे, जो विचाराचा वारसदार आहे त्याला आपण आंबेडकरवादी म्हणतो. खरा जर जो असेल तर हा आंबेडकरवादी या मनोवाद्यांची टाळकी फोडायला पुढे आला शिवाय राहणार नाही आहे.
परंतु आपल्या मधली जी फुटीरतावारी है, और गाड़ी क्या बोल रहे हैं, गाड़ी सब काम करता है, गाड़ी आंदोलन करता है। अरे यार मी पुढे जातो तर तुम्ही याला सोबत या ना, कारण हे कार्य काही एकट्या गाड्याचं नाही, ढोके सरांचं नाही, पुसे साहेबांचं नाही आणि आंबेडकर साहेबांचं नाही। तुम्ही सर्व लोक जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमची आंबेडकरी चळवळ मोठी करू शकत नाही, आणि आंबेडकरी चळवळ मोठी झाल्याशिवाय अन्याय अत्याचार तुमच्यावरचे बंद होणार हे लक्षात घ्या। आता जे एक कायदे ते येत आहेत, आणि म्हणून म्हणतो ज्या प्रकारे आता आंबेडकर साहेबांनी सांगितलं की तुम्ही नागपूर एक मॉडेल तयार करा, हीच खरी भूमी आहे जिथून बाबासाहेबांनी तुम्हाला धार्मिक क्रांती दिली, आणि त्या क्रांतीमुळे आज आपण जे आहोत या देशामध्ये सर्वांना जेव्हा बुद्धिस्ट समाज जो म्हणतोय याचा धाक, याचं वर्चस्व सगळ्यात पूर्ण ब्राह्मणी व्यवस्थेवर आहे, आणि ते भीतात फक्त तुम्हालाच भीतात, त्यांना मुस्लिमाला भेटते ना, त्या ओबीसीला भेटते ना, कोणाला भेटते। म्हणून हे ब्राह्मणवादी व्यवस्था जर घाबरत असेल फक्त ती बौद्धाला घाबरते। मग बौद्धांचं आचरण कसं असायला पाहिजे, तर बौद्धाचा तर म्हणतो तो एकाचा द्वेष नाही करायला पाहिजे, सर्वांना समान मानायला पाहिजे। तुम्ही आपसातच म्हणता का वो क्या कर रहा है उसको क्या आता है, हे आपण सोडलं पाहिजे। राजकीय ताकद जी आहे, राजकीय ताकद आता याला सगळे दोषी आहे। आपण म्हणतो नेत्याला दोष देतो, कोणी सर्वांना, पण आपणही दोषी आहोत ना। आपण ज्या प्रकारे बाबासाहेबांच्या नंतर ज्या प्रकारे आपण राजकीय चळवळ आपण उभी करायला पाहिजे होती, धार्मिक चळवळ आपण उभी करायला पाहिजे होती, ती केली नाही। गटातटात विखरलो, म्हणजे बुद्धिस्ट सोसायटीचे गट आहेत, समता सैनिक दलाचे गट आहेत। साहेब समता बुद्धिस्ट सोसायटीच्या अगोदर मला असं वाटतं की समता सैनिक दल हा एकजूट झाला पाहिजे। आम्ही याच्या अगोदर प्रयत्न केले, आम्ही एक स्लोगन दिलं होतं की अब की बार 1 कोटी समता सैनिक दल। तर काही लोकांनी अशा प्रकारचा विरोध केला, तू आहे क्या बोल समता सैनिक, अभी तो बोललो तेरे को ड्रेस मी नाही देखील, म्हणजे अशा प्रकारची टिप्पणी लोक करतात। मला एक सांगा, समाजाला आपण एखादा प्रोग्राम देणे म्हणजे चुकीचं आहे का? म्हणून आम्ही एक ठरवलेलं आहे की आता धार्मिक असो, शैक्षणिक असो, आर्थिक असो, सामाजिक असो, भयंकर प्रश्न आहे। तुमच्या विद्यार्थ्यांचा पुरा भट्ट्याबोळ करत आहेत, शिष्यवृत्त्या जवळपास बंद करण्यात येत आहेत, शिक्षणाचे दार बंद होत आहेत, 62,000 शाळा बंद झालेल्या आहेत, श्रीमंताच्या शाळा आहेत, 2-2 लाख रुपयाच्या फीज आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज बंद आहेत। आपल्या समाजानं गेल्या 156 पासून आजपर्यंत मेडिकल कॉलेज बांधायला पाहिजे होती, इंजिनिअरिंग कॉलेज तयार उभे करायचं, इन्फ्रास्ट्रक्चर आपण काही उभंच नाही केलं। आपली मुलं आज दारोदारो भटकतात, आपले जर इन्फ्रास्ट्रक्चर उभे असते, कोट्याधीश माणसं आहेत आपल्याकडे समाजाचे, त्यांनी हातभार लावला पाहिजे होता, परंतु ते लेकरं आणि आपलं कुटुंब याच्या पुरतेच मर्यादित झालेले आहेत। पैसा येत नाही का तुम्ही? अरे तुम्ही बाबासाहेब नाव घेता, तुम्ही म्हणायला पाहिजे होतं अरे मी तर चपराशाच्या लायकी नव्हतो, मी आज एवढ्या मोठ्या पदावरती आहे, हा साला मी 2 लाखाचा 4 लाखाचा पेमेंट मी भेटतो, 2 लाख मी समाजाला देतो। देण्याची ऐपत आहे पण नियत नाही आहे, आणि म्हणून हे नियत आपण सोडली पाहिजे। समाजाने खरोखर जोपर्यंत नियत सोडणार नाही तोपर्यंत तुम्ही थोडा त्याग करणार नाही, त्याग फार महत्वाचा आहे। बाबासाहेबांचं चरित्र फार महत्वाचं आहे। बाबासाहेबाला जे पुरा देश घाबरत होता, बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेवर तर घाबरत होता, पण बाबासाहेबांच्या चरित्रामुळे पुरा देश घाबरत होता। चरित्र आपल्यात असायला पाहिजे ना। आपण चरित्र फक्त कपडे घातले म्हणजे एक दिवस वंदना म्हटली म्हणजे आपण बुद्धिस्ट नाही होत। आपल्याला म्हणजे काय बुद्धिस्ट व्हायसाठी तुम्हाला ती करुण असली पाहिजे, ती समता तुमच्यामध्ये असली पाहिजे, दुसऱ्याचा आदरभाव तुमच्यामध्ये असला पाहिजे। आपण आदरच नाही करत, उसको क्या आता है, ही भाषा आपण सोडली पाहिजे, एकमेकाचा आदर करायला पाहिजे। राजकीय भूमिकेबाबत ढोके सरांनी ज्या प्रकारचे सांगितले की बाळासाहेबांना सांगा, हे बरोबर आहे। कारण वंचितला ज्या प्रकारे अगोदरच्या याच्यामध्ये 48 लाख मतं जी भेटली ती 24 लाखावरती का आली, बऱ्याचशा लोकांमध्ये हा संभ्रम झालेला आहे का बाळासाहेब ज्या प्रकारची राजकीय भूमिका घेत आहे त्या भूमिकेमुळे काँग्रेसचा डावलून बीजेपीचा फायदा होत होतो, आणि ते दिसून आलं लोकांना। आता त्यांच्या आता ज्या प्रकारच्या भूमिका झालेल्या आहेत, साहेबांनी सांगितलं की 6 जागांची मागणी केली होती, काँग्रेसनं होऊ दिली नाही, काँग्रेसलाही होऊ द्यायचं नाही,
परंतु मला असं वाटतं की समाजासमोर बाळासाहेबांनी म्हणायला पाहिजे होतं का ह्या लोकांनी आमच्या सोबत अशा प्रकारची दगाबाजी करत आहे. समाजाच्या काही लोकांना घेऊन बसायला पाहिजे. आपण म्हटलं की भीमराव साहेबांना म्हटलं की तुम्ही बाळासाहेबांसोबत बोला, परंतु बाळासाहेब हे तर बोलतीलच, परंतु मला असं वाटतंय की 10 लोक या म्हणजे आपल्या याच्यातील महाराष्ट्रातील जे प्रमुख लोक आहेत त्यांनीही बाळासाहेबांसोबत बसावं. जरी ते वंचित सोडायला तयार नसतील चालेल, पण त्यांनी कमीत कमी आपण म्हणजे म्हणतो ना की रक्तामध्ये जसं बाबासाहेबांचं नाव आहे तसं रिपब्लिकन आपल्या रक्तामध्ये आहे. तर रिपब्लिकनचा जो वारसा आहे आपला तो टिकवायचा असेल तर बाळासाहेबांना हे सांगावं लागेल का बाळासाहेब तुम्ही तुमचं वंचित चला, परंतु त्यासोबत रिपब्लिकन आघाडी सोबत घेऊन चला. हे जर आपण मी सांगतो जो दुभंगलेला समाज आहे, जो तुटलेला समाज आहे, जो दूर गेलेला समाज आहे, हा सर्व समाज एकत्र येईल. क्रिकेट बाळासाहेबांना जाऊ द्या ना, परंतु रिपब्लिकन ताकद तुमची त्या निमित्ताने का होईना ते उभी होऊ शकते. म्हणून म्हणजे भीमराव साहेबांना आग्रहाची विनंती आहे की बाळासाहेबांचा म्हणजे विषयी जो नकारात्मक भाव लोकांमध्ये आहे, जी भूमिका लोकांमध्ये पसरली आहे, त्याला कुठंतरी आपल्याला त्या लोकांची जी प्रतिमा तयार झालेली आहे ती दूर करण्यासाठी बाळासाहेबांसोबत प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. खरं ते आहे की बाळासाहेबांसारखा नेता नाही आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमच्याजवळ, आणि जो खऱ्या प्रकारे लढू शकतो तो या पूर्ण व्यवस्थेला हादरू शकतो. ते बाळासाहेबांमध्ये ताकद आहे, परंतु समाज सोबत नसल्यामुळे. कारण मला सांगा जी मतं भेटलेली आहेत ती फक्त बाळासाहेबांना आपल्या समाजाची मतं भेटतात, दुसऱ्याची मतं भेटत नाही. मग त्या वंचित त्या याचं नाव धारण करण्यामध्ये काही हरकत नाही. जे नेते आहेत विकव झालेले जे बसले आहेत ते जाऊ द्या, त्यांच्यामध्ये कोणाचं नाव घेण्याची गरज नाही आहे आणि कोणाला शिव्या देण्याची गरज नाही आहे. आपण शिव्या देऊन काही मोठे होणार नाही. आपण आपला जो एजेंडा आपल्याला आपला एजेंडा राबवण्यासाठी आपली ताकद मोठी करायची आहे आणि आपली ताकद मोठी होऊ शकते. आपण सर्व एकत्र आल्याशिवाय ते होऊ शकत नाही. आम्ही प्रयोग केलेले आहे. आता साहेबांनी पुसे साहेबांनी कम्युनिस्ट लोक जोडलेले आहेत. आमच्या सोबतही जवळपास 230 संघटना एकत्र आलेल्या होत्या. त्या आदिवासीच्या बंजाराच्या त्या आहेत, मला मत देत नसतील, परंतु वैचारिक ते आता जवळ येत आहे. त्यांनाही वाटायला लागलं संविधान समजायला लागलं, संविधानामुळे प्रगती झालेली आहे. नाहीतर त्या आदिवासीच्या पाड्यामध्ये राहणाऱ्या आज तो सुपर क्लास अधिकारी आहेत समजायला लागला आहे आणि ते त्या प्रकारचा प्रचार सुद्धा करताय की संविधान आहे तो हळू आहे. म्हणून संविधानाच्या ज्या गैरप्रचारामुळे काँग्रेस वाचली. काँग्रेसला जर वाचायचं असेल तर त्यांनी पुढचे एजेंडे बरोबर राबवणे गरजेचं आहे. हिंदुस्थान इंडियाला राजीव गांधीला किती वेळा, राहुल गांधीला किती वेळा दिला तर भैया तुम हिंदुस्तान छोड़ दो, हर लक्ष्य उनका हिंदुस्तान है. बाबासाहेबांनी सांगणार यार हा भारत आहे, तुम्ही भारत होणार ना, का लाज वाटते तुम्हाला हिंदुस्तान भारत बनण्याची. तर हे काँग्रेसवाले आम्ही तर पहिले म्हटलं नो बीजेपी नो काँग्रेस वनली रिपब्लिकन. तर हे आपल्याला ठरवायचं आहे आणि त्यासाठी आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काल काही लोकांनी आता काही येणाऱ्या निवडणुकीसाठी वाढ मी आम्ही अगोदरही सांगितलं आहे एक वाढ एक उमेदवार ही भूमिका आपल्याला घ्यायची आहे. आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 12 13 उमेदवार एका मतदारसंघात उभे राहतो. कसं होणार निवडणूक म्हणून काय ठरवलं होतं नो यायला बीजेपीला नको द्या काँग्रेसला ही जी मतं भेटते ही आपली नकारात्मक मती आहे, ओरिजिनल मती नाही आहे. म्हणून आपली मतं जर आपल्याला मिळवायची तर आपल्याला आपल्या लोकांमध्ये विश्वास तयार करणं गरजेचं आहे. आजच्या घडीला आपण सर्व लोक एकत्र बसू. आता म्हणजे काय म्हणतात बैठक होते चले जाते नाही, 10-20 लोक बसू, एक एजेंडा देऊ आणि त्याप्रमाणे प्रत्येक वार्डामध्ये एक जाहिरात देऊ का प्रत्येक वार्डामध्ये जाहिरात देऊ. प्रत्येक वार्डामधून कोण कोण संबंधित उमेदवार आहे त्यांनी या इथे संपर्क करावा. 5 नावं येतील 10 नावं येतील त्यांचे आपण हे घेऊ, शिक्षा घेऊ त्यांचं. त्यानंतर त्यांना प्रश्न विचारू, त्यानंतर त्याचं कार्य पाहू आणि त्याप्रमाणे आपण त्यांना देऊ. आणि ही भूमिका आता आपल्याला ठेवावीच लागेल. एकाच भूमिका नाही तर टपऱ्याचा जो उभा राहील त्याच्या कानाखाली आवाज काढण्याची ताकद आपल्याला ठेवायची लागेल आणि हे सोडावं लागेल ना. म्हणून
या प्रकारे आता हे भूमिका घेणं कठोर व्हायला आता खूप झालंय. आणि याला म्हणून हे जसे प्रकार बोलणारे पाहिजे. आपण प्रकार बोलत नाही, आपण म्हणतो क्या बाय चांगले किसको बोलणे का, परंतु जिथे जिथे खरी बिमारी तीच आहे. आपण त्याला मोकळं बोलत नाही, स्पष्ट बोलत नाही. आता स्पष्ट बोलणं गरजेचं आहे. आणि स्पष्ट जो आंबेडकरी चळवळीच्या विरोधात जाईल, जो बीजेपीच्या दारात जाईल, त्याच्या याच्यावरती त्याला त्याची जाहीर त्याला काळं फासा निळं फासा, पण त्याची बेइज्जती करा. या लोकांमध्ये दहशत निर्माण करा, तर तुमचा रिपब्लिकन उभा होऊ शकतो. तुमचा आंबेडकरी ताकद तुमची उभा होऊ शकते. धन्यवाद. तुम्ही सर्व मोठ्या संख्येने आलात. तुमचा सर्वांचा अभिनंदन करतो. वेळ झालेला आहे आणि आपण पुन्हा भेटूया. मी आता वेगळा आभार करत नाही, मीच आभार म्हणतो सर्वांचे. जेव्हा जेव्हा आपल्याला आवाज देईल हा पाहणं आहे, तुम्हाला यावं लागेल. महिलांना विशेष, महिला या सर्वात महत्वाच्या आहेत, कारण त्या प्रामाणिक असतात आणि त्यागी पण आहे. माणसांपेक्षा महिलांवरती जास्त विश्वास, भावाचं पण महिलांवरती विश्वास असायला पाहिजे. म्हणून महिलांनी जास्त संख्येने पुढे आलं पाहिजे. धन्यवाद. जय